आज विवरणात आपण नास्तिक या विषयाची खरी व्याख्या तसेच देवांच्या अस्तित्वावर उठणारी मते मतांतरे याविषयी श्री समर्थांचे विचार जाणून घेणार आहोत. पंढरकर सर, या जगात देवाचे अस्तित्व नाही, देव कुठे आहे तर आम्हाला दाखवा, असं बोलण्यामागे लोकांचा काय हेतू असू शकतो? हेतू एकच, अहो जगात देव नाही असेल तर त्याला रिटायर करा असे ठामपणे विचार मांडणारे होते आणि गेले. समर्थ म्हणतात, तयाहून उत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राही. पण सर, बरीच लोक म्हणतात देव कोपतो वगैरे वगैरे, मग ते खरंच असतं का? अहो प्रशांतजी, कोपतो तो देवच नव्हे, हनुमंत वायेचा प्रसिद्ध, पित्या पुत्र असं नाही भेद, दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. आता इथे हनुमंत हा नाकाजवळ आहे. अहो देव दाखविता येत नाही, तो निर्गुण निराकार मनुष्याच्या अंतरी सगुण आणि साकार होऊन अखिल विश्वाची घडी बसवतो. टाइम सेट कोणी केली आहे? विज्ञानाने की तत्वज्ञानाच्या आणि आत्मज्ञानाच्या चर्चा करणाऱ्या विद्वानांनी. अहो आज टेस्ट ट्यूब बेबी म्हणून साधन आलं, बरोबर आहे, पण अर्थ कोणाचं घेतलं? मनुष्य देहाचंच ना. म्हणून जग आज ज्ञान विज्ञान आणि विनाशाकडे चाललेले आहे. जर मनुष्याने आपली बुद्धी त्याच्यामध्ये टाकली तर ज्ञान विज्ञान आणि विनाश हे अटळ. सामर्थ्य आहे चळवळीचे, पण जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मनुष्य संतांच्या संगतीत नाही म्हणून दुःखाच्या खाईत लोटला जातोय? पण नाशिवंत गोष्टीवर एवढा विश्वास आणि शाश्वत परब्रह्म निर्गुण निराकार देव आणि संतांच्या कार्यावर विश्वास नाही? सन्मार्ग हवा असेल तर श्री सद्गुरूंचीच कास धरावी लागते. सर, तसं बघायला गेलो तर कित्येक मोठे सर्जन किंवा तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व देवाचं अस्तित्व नाकारतात. प्रशांतजी, त्यांना म्हणावं, तुम्ही कधी अंतरात्म्याची सोनोग्राफी केली आहे का? कालांतराने पेशंटचा आत्मा कधी निघून गेला तो कुणालाच कळला नाही. पण काचेच्या पेटीला तडा जाऊन सर्व कॅमेरा सहित कॅमेरामॅन उद्ध्वस्त झाले, हे त्रिसत्य आहे. म्हणून इथे श्रोते हो, ऋषींचे कुळ, संतांचे मूळ आणि ईश्वरी अस्तित्वाचे स्थूळ कधीही विचारण्याच्या भानगडीत पडू नये. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ नमस्कार रसिक श्रोत्यो, श्रीराम. मी प्रशांत अशोक साठे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत टर्ले टीव्ही या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अर्थ तिथ देव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवन चरित्रावर आधारित श्री समर्थ विवरण मालिकेतील भाग 5व्या मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पंढरकर सर, तुमचे सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. श्रीराम. श्रीराम. सर, मागील 4 मालिकेमध्ये आपण अत्यंत विस्तारित स्वरूपामध्ये श्री समर्थ कार्याचा आढावा सादर केला. तेव्हा सर, आज तुम्ही असा कुठला विषय रसिक श्रोते यांच्यासाठी घेणार आहात याची आम्हा सर्वांना प्रचंड उत्सुकता लागलेली. रसिक श्रोते हो, श्रीराम. पुन्हा एकदा आपल्या समवेत विनम्र अभिवादन करून प्रातस्मरामी राष्ट्रसंत अर्थात श्री समर्थने विभूती म्हणजे श्री समर्थांची शिकवण ही वेगवेगळ्या अंगाने आजच्या पिढीच्या अंतरंगात उतरण्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या विषयांना धरून अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, अहंकार, काठा, अभिमान या अशा विषयांचा संदर्भ घेऊन हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन अर्थात टर्ले टीव्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री समर्थ विवरण मालिकेचे सादरीकरण होत आहे. बरेच श्रोते हो, आपण श्री समर्थ विवरण मालिकेच्या टर्ले टीव्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समर्थांच्या शिकवणीचा प्रसार करीत आहात यात यत्किंचित शंका नाही. बरं, आज विवरणात आपण नास्तिक या विषयाची खरी व्याख्या तसेच देवांच्या अस्तित्वावर उठणारी मते मतांतरे याविषयी
श्री समर्थांचे विचार जाणून घेणार आहोत. म्हणून आरंभित आपण स्मरण करूया. तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पंढरकर सर, या जगात देवाचे अस्तित्व नाही, देव कुठे आहे तर आम्हाला दाखवा, असं बोलण्यामागे लोकांचा काय हेतू असू शकतो? हेतू एकच, मी कामाला जातो, मी मेहनत करून पगार आणतो, त्यामुळेच घर चालते. मी रात्रंदिवस मेहनत केली म्हणून मुलांची लग्न झाली, मग माझ्या मेहनतीचे क्रेडिट मी देवाला का द्यायचे? अर्थात हे अज्ञानातून आलेले त्याचे विचार त्याला जर संत संग मिळाला ना तर तो असे का बरे बोलेल? अहो, कित्येक उच्च विद्या विभूषित तसेच सुसंस्कृत विज्ञान तंत्रज्ञानात प्रगल्भ ज्ञान असलेले विद्वान अशाच अज्ञानी विचारात या विश्वात वावरतात की ज्यांचा शास्त्र आणि भौगोलिक ज्ञानात कुणी हात धरू शकत नाही. परंतु ज्यांच्या जीवावर आपण हे सर्व केले, करतोय आणि करत राहणार, त्याचेच अस्तित्व आपण नाकारतो, म्हणजे हे काही सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही ना. म्हणून अशांना राजी राखणे म्हणजे कठीण आहे. अहो, जगात देव नाही असेल तर त्याला रिटायर करा असे ठामपणे विचार मांडणारे होते आणि गेले. किती एक ते जन्मले आणि मेले, एक आपल्या अंतरीच्या अहंता गुणे ब्रह्म अर्थात परब्रह्म पदाला जाणार, पण अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. समर्थ म्हणतात, तयाहून उत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. म्हणून हे आपले अंतःकरण मुळी जाणीवेचे अधिष्ठान आहे. पण सर, बरीच लोक म्हणतात देव कोपतो वगैरे वगैरे, मग ते खरंच असतं का? अहो प्रशांतजी, कोपतो तो देवच नव्हे, तो अखंड देव. तो देव आपण घेव, त्याचेच नाव देव. आईच्या उदरी जन्माला आल्यापासून तो आपल्याला अखंड देव म्हणजे देतच आहे, आणि आपण मरेपर्यंत घे म्हणजे घेणार आहोत. ही देवाणघेवाण आयुष्याच्या शेवटपर्यंत घडणारच आहे. अहो, जसे आई मुलाला दूध पाजत असताना मुलगा केस ओढतो आणि आईला मारतो, म्हणून का आई त्याला उलट मारत नाही, पोरखेळ आहे म्हणून सोडून देते. जेव्हा त्याला जाणीव होईल तेव्हा तो आईच्या चरणी नतमस्तक होईलच ना हो श्रोते. म्हणून समर्थ एकीकडे म्हणतात, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तयांतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बरं, देवाने आपल्यावर कोपायला तो काय राक्षस आहे? आणि त्याला कोपायचंच असतं मग जन्माला कशाला घातलं असतं? आईच्या उदरीत मारून टाकलं असतं, त्याचे काय आपल्याशी वैर आहे? या अखिल ब्रह्मांडातील जीवसृष्टीतील जडणघडण अधिष्ठान स्वरूपात आपल्या अंतरी त्याने स्थापित केली आहे. ते कसं काय सर? अहो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता बघा, ही बाहेरची पृथ्वी आणि ही बसलेली पृथ्वी. पुढे आप म्हणजे पाणी, बाहेर सुद्धा 75% पाणी आणि 25% जमीन. तसेच अंतरी सुद्धा 75% पाणी आणि 25% भूमी, अर्थात हा आपला देह. पुढे तेज म्हणजे अग्नी, बाहेर दृश्य स्वरूपात आणि अंतरी प्रखर स्वरूपात अग्नी हा आहेच, म्हणून तर आपण जिवंत आहोत. पुढे वायू म्हणजे बाहेर वारा आणि आतही श्वास उश्वास म्हणून वायू आहे. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद, दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. आता इथे हनुमंत हा नाकाजवळ आहे आणि अंतरी श्वास उश्वास जो धरून आहे तो पिता म्हणजे आपल्या अंतरीचा अंतरात्मा. आणि शेवटचे आकाश म्हणजे बाहेरील आकाशातील पोकळी आणि आत असलेली आपली ह्या देहातील पोकळी. पण सर, हे तुमचं म्हणणं झालं, पण लोकांना आजकाल पुरावाच हवा असतो. प्रशांतजी, आता याला कुठे नेऊन पुरावा? आता तुम्ही मला सांगा, याला पुरावा की नाही पुरावा? दुसरे काही नाही,
हे हार्बर लाईनला जाऊन जास्त शिकण्याचा परिणाम. अहो, देव दाखवता येत नाही. तो निर्गुण निराकार मनुष्याच्या अंतरी सगुण आणि साकार होऊन अखिल विश्वाची घडी बसवतो. उत्पत्ती स्थिती संहार, उन्हाळा हिवाळा पावसाळा, पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचभूतांना चालवणारा तो निर्गुण निराकार आहे. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. आणि अगदीच प्रत्यक्ष पुरावा पाहिजे असेल ना, तर धरा मग आपलेच नाक आणि तोंड, मग आपोआपच पुरावा सापडेल आपल्या अस्तित्वाचा. तथापि हे अनुभव असे ये प्रत्यक्ष आता. श्रोते हो, 4 महिने उन्हाळा, 4 महिने हिवाळा, 4 महिने पावसाळा हे टाइम सेट कोणी केले आहे? विज्ञानाने की तत्वज्ञानाच्या आणि आत्मज्ञानाच्या चर्चा करणाऱ्या विद्वानांनी? श्रोते हो बघा, अगदी बरोबर सूर्य सकाळी मावळणे आणि संध्याकाळी अस्तास जाणे. त्या सूर्याने कधी सुट्टी घेतली तर काय होईल हो? आपल्याला सकाळी उठायचं असेल तर अलाराम सेट करावा लागतो, बरोबर ना? बरं, हे टायमिंगचे सेटिंग आज केले आहे का? तर नाही. युगाची निर्मिती ज्या वेळेस झाली आणि सूर्याची ज्या वेळेस स्थापना केली गेली, त्यावेळी जगद्गुरु नारायणाने लावलेले हे टायमिंगचे अर्थात वेळेचे सेटिंग आहे. अगदी बरोबर सर. इथे तुम्हा आम्हाला इंटरफेअर करायला ईश्वराने काय जागाच ठेवली नाही. बरं प्रशांतजी, वर्ष 2 वर्ष पाऊस पडलाच नाही तर काय होईल? मनुष्य आणि प्राण्यांची उत्पत्तीच झाली नाही तर काय होईल? जस्ट इमॅजिन. कोण बदल करू शकेल? तुम्ही आम्ही? बरं, या पृथ्वी तलावर मी विद्वान, तत्वज्ञानी, खगोल भूगोल शास्त्राचा अभ्यासक आहे. अहो, काय फायद्याचं? ते सर्व ठीक आहे सर, पण आजच्या युगातील मनुष्य म्हणतो मी 4 मुलांना जन्माला घालतो, मग इथे ईश्वराचं अस्तित्व कुठे आलं? अहो प्रशांतजी, आपल्या अंतरी मातेचे शोणित आणि पित्याचे रेत ईश्वराने जन्माला घातले नसते तर कुठून उत्पत्ती केली असते श्रोते हो? प्रशांतजी, कुठून? बोला. अहो, आज टेस्ट ट्यूब बेबी म्हणून साधन आलं, बरोबर आहे, पण अर्थ कोणाचं घेतलं? मनुष्य देहाच ना. म्हणून जग आज ज्ञान विज्ञान आणि विनाशाकडे चाललेले आहे. त्याकरिता समर्थ म्हणतात, जर मनुष्याला आध्यात्मिक संत संघ श्री सद्गुरूंच्या सानिध्यात मिळाला तरच ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य नक्कीच प्राप्त होईल. सर, हे तुमचं म्हणणं जरी योग्य असलं तरी संपूर्ण जग विज्ञान पुढे गेलं आहे असंच म्हणतं. पुढे म्हणजे अधोगतीला, अर्थात विनाशाकडे. प्रशांतजी, समुद्राच्या पहिलीकडे कोण गेला आहे का? अग्नीच्या पुढे कोण गेला आहे का? आकाशाच्या पलीकडे कोण गेला आहे का? तसेच वायूच्या पुढे कोण गेला आहे का? बरं, आणखी बरंच काही आहे. म्हणून ईश्वरी ज्ञान हे ज्ञानच असते. जर मनुष्याने आपली बुद्धी त्याच्यामध्ये टाकली तर ज्ञान विज्ञान आणि विनाश हे अटळ. श्रोते हो, ईश्वराने समुद्र, डोंगर, घनदाट जंगले निर्माण केली. आपण काय केले? समुद्र आणि डोंगरातून तसेच जंगलातून फक्त रेल्वे काढली. हे निर्माण करण्याची पात्रता कुणात आहे? म्हणून त्याने लावलेले हे सूत्र आहे. मनुष्याने त्याच्यात सूत्रांबदल करू नये, नाहीतर परिणामाला सामोरे जावे. जगात सर्वत्र ज्ञान विज्ञान आणि विनाश सुरू आहे, परंतु आताच सांगितल्याप्रमाणे संत परंपरेकडे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य आहे. म्हणून समर्थ श्रीमद दासबोधात लिहितात, सामर्थ्य आहे चळवळीचे, पण जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मनुष्य संतांच्या संगतीत नाही म्हणून दुःखाच्या खाईत लोटला जातोय? अहो, संगती संग परिदोष म्हणायचा दुसरे काय? ज्या वातावरणात आपण जातो ना, त्या वातावरणाप्रमाणे आपल्याकडे दोष येतो. तीर्थक्षेत्रात, देवळात, मंदिरात आपण गेलो की आपल्या अंतरी भक्ती, ज्ञान, विरक्ती आणि विनम्रता प्राप्त होते. ते समुद्राच्या किनारी गेलो तर आपल्या अंतरी विषय वाचण्याचे आकर्षण उभे राहते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा. परंतु यासाठी समर्थ लिहितात, विश्वास आता निरूपणे तर मोक्ष लागे तक्षणी. विश्वास अत्यंत महत्वाचा आहे प्रशांतजी. ज्या इमारतीत आपण राहतो ती इमारत कोसळेल का? ज्या विमानात आपण बसतो ते विमान कोसळेल का? ज्या भूमीवर आपण राहतो ती भूमी खचेल का? पृथ्वीच्या गर्भातील ज्वालामुखी मला गिळंकृत करेल का? ज्या झाडाखाली आपण विश्रांती घेतो ते झाड पडेल का? जो वारा आपण श्वास म्हणून घेतो तो आपणास गिळंकृत करेल का?
अहो, मनुष्य असा कधीच अविश्वास ठेवत नाही. उलट निसंशय या जगात मोकळेपणे जगतो. पण नाशिवंत गोष्टीवर एवढा विश्वास आणि शाश्वत परब्रह्म निर्गुण निराकार देव आणि संतांच्या कार्यावर विश्वास नाही, म्हणजे असे काय म्हणावे. म्हणून समर्थ म्हणतात, जनी हित पंडित सांडित गेले ब्रह्मपदाला जाणार, पण अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहून उत्पन्न कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. म्हणून पुढे आणखी समर्थ म्हणतात, विश्वास आता निरूपणी तर मोक्ष लागे तक्षणी. अहो, विश्वासावर जग चालते. विश्वास ठेवला तर देव, नाहीतर दगड. जया मानिला देव तो पूजित आहे, परी देव शोधुनी कोणी न पाहे. जगी थोरला देव तो चोरला से, श्री सद्गुरु विणतो सर्वताही न दिसे. म्हणून सन्मार्ग हवा असेल तर श्री सद्गुरूंचीच कास धरावी लागते. पण सर, मनुष्य अगदीच हट्टाला पेटला असेल तर काय, अहो, समर्थ श्रीमद दासबोधातील श्री मंगलाचरण समायाच्या अखेर लिहितात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो कुसा तयास तेची प्राप्त. श्रोते हो, मनुष्य खिशात विषारी विंचू, जिभेवर विष आणि डोक्यात राग धरून बसला असेल, तसेच अंतरी द्वेष मत्सर आणि तिरस्कार भरला असेल, तर त्यास तथास्तुच म्हणणे योग्य आहे ना. सर, तसं बघायला गेलो तर कित्येक मोठे सर्जन किंवा तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व देवाचं अस्तित्व नाकारतात. मग अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? प्रशांतजी, त्यांना म्हणावं, तुम्ही कधी अंतरात्म्याची सोनोग्राफी केली आहे का? या विश्वात जेवढ्या जीवयोनी आहेत त्यांच्या अंतरी रक्त कुठून तयार होते याचे कधी आकलन झाले आहे का? आपली जी लहानापासून वाढ होत गेली त्याचं मोजमाप कोणी ठेवलं आहे का? आपण कधी हाडांची वाढ होताना पाहिली आहे का? प्रशांतजी, डोक्याच्या आत केस कधीच नसतात, पण सतत डोक्यातून केस बाहेर कसे येतात याचं काही संशोधन तुम्ही केलं आहे का? प्रशांतजी, जरा डॉक्टरांना विचारा, तुम्ही कधी मातेच्या स्तनात दूध निर्माण केले आहे का? भुकेची जाणीव, लघवीची जाणीव, टॉयलेटची जाणीव, तहान लागण्याची जाणीव याचा सेन्सॉर अर्थात सेन्स अर्थात जाणीवेचे यंत्र तुम्ही मनुष्य देहाच्या अंतरी लावले आहे? तसे बरेच आहे, पण थोडक्यात देव आहे याचं अस्तित्व आपण अमान्य करता. पण तो कुणाला जाताना कधी दिसला आहे का? प्रशांतजी, परदेशात अनेक ठिकाणी अशा जीव घेण्या खेळाचे प्रयोग केले जातात. एकदा बंद असलेल्या मोठ्या काचेच्या पेटीत काही तासात मृत्युमुखी पडेल अशा पेशंटला पेटी बंद केली आणि चारी बाजूला कॅमेरा लावले. हा अट्टास कशासाठी? तर मनुष्याच्या देहातील आत्मा निघून जाताना बघण्यासाठी. अहो, कालांतराने पेशंटचा आत्मा कधी निघून गेला तो कुणालाच कळला नाही. पण काचेच्या पेटीला तडा जाऊन सर्व कॅमेरा सहित कॅमेरामॅन उद्ध्वस्त झाले हे त्रिसत्य आहे. म्हणून इथे श्रोते हो, ऋषींचे कुळ, संतांचे मूळ आणि ईश्वरी अस्तित्वाचे स्थूळ कधीही विचारण्याच्या भानगडीत पडू नये, कारण तो आपला अधिकार नाही. अहो, जर जेवताना हॉटेलची चूल बघून जेवायला बसलात तर कोण जेवेल? आता अगदी आस्तिक असो वा नास्तिक, सर्वांना ज्ञात असलेला श्लोक आपण घेऊया आणि तो अमान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानं सुजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. प्रशांतजी, थोडक्यात काय, सूर्य उगवल्यानंतर अंधाराला जावेच लागते. तसे संत आले की असंत आपोआप बाजूला होता. श्रोते हो, तसे आपल्या भरतखंडावर अधर्म वृत्तीचा अतिरेक झाला की धर्माची स्थापना करण्यासाठी
संभवामी युगे युगे श्री जगद्गुरु नारायणाला जन्म हा घ्यावाच लागतो. पंडितकर सर, आता तुम्ही जी काय माहिती आम्हाला सांगितली त्यामधून आम्हाला एक दिसून आलं की अध्यात्माच्या माध्यमातून ज्ञान, विज्ञान, जन्म, मृत्यू आणि मनुष्याच्या कर्तृत्वाचा अधिकार तसेच ईश्वराचा अधिकार आपण अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत आम्हाला समजावून सांगितले. त्याबद्दल तुमचे मनापासून पुनश्च आभार. श्रोतेहो, आज आपण इथंच थांबत आहोत. तत्पूर्वी समर्थांबद्दलची अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, या एपिसोडला आपल्या मित्रपरिवारासोबत सोशल मीडियावरती शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. श्रोते हो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि श्रीराम. श्रीराम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम अर्थ तिथ